नमस्कार। सन्माननीय प्रांताध्यक्ष भास्कर जाधव साहेब, सन्माननीय पिचड साहेब, आबा जितेंद्र आव्हाड साहेब, मेळाव्याचे संयोजक सन्माननीय राजेश भैया आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सन्माननीय सुरेश दस साहेब, अजून काही गाड्यांना यायला थोडा उशीर झाल्यामुळे आपले कार्यकर्ते अजून येत आहेत, तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातल्या फक्त 4 जिल्ह्यांचा हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सन्माननीय प्रांताध्यक्ष आणि सर्व मान्यवर व्यासपीठावर आलेले आहेत। त्या ठिकाणी काही भोजनाच्या पाकिटाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही गर्दी झालेली आहे। माझी सर्व कार्यकर्त्यांना, मंडपाच्या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण व्यासपीठावर उपस्थित, ठीक आहे। आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब, आपल्या समोर आज आपल्या उपस्थितीमध्ये अध्यक्ष झाल्यानंतर हा अतिशय भव्य असा मराठवाड्याचा मेळावा होता, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी हा विभागीय मेळावा संपन्न होत असताना येणारा काळ निवडणुकीचा आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आदेशाप्रमाणे बूथ कमिट्यांचं काम सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी बऱ्या मोठ्या प्रमाणावर जे युवक आम्ही बोलवले आहेत, ह्या युवकांमध्ये संपूर्णतः बूथ कमिट्यांचे अध्यक्ष त्यांना आम्ही निमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही बूथ कमिट्यांची व्यवस्था सदा आदरणीय पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण करत आणलेली आहे। आज ह्या आलेल्या सगळ्या बूथ कमिट्यांचे अध्यक्ष असतील, आपले कार्यकर्ते असतील, राज्यामधली आणि देशामधली एकंदरीत परिस्थिती आणि बदलत्या वातावरणामध्ये आपण यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या काळासाठी यांना सज्ज करणं गरजेचं आहे। आज वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, दूरदर्शन असेल किंवा चॅनलच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पक्षावर आणि आपल्या नेत्यांवर टीका करण्याचा प्रयत्न होतो। आपण केलेलं काम जनतेच्या समोर न जाता या माध्यमांच्या माध्यमातून नकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो। वस्तुतः आपल्या नेत्यांनी, आपल्या पक्षांनी, आदरणीय पवार साहेबांनी एवढं मोठं काम या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेलं आहे। आपल्या कार्यकर्त्याचं त्या दिशेनं प्रबोधन होणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे। साहेबांनी पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस या संपूर्ण महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं हे आजच्या तरुणींना माहीत नाही। आज 50% आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं, परंतु याच्यापूर्वी जे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30%चं 33%चं आरक्षण दिलं, ती त्यावेळेची गोष्ट आज या महिलांना माहीत नाही। आज आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचं हे प्रबोधन करणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्या म्हणून ज्या महिला आलेल्या आहेत, आपले पुरुष कार्यकर्ते सुद्धा जे आलेले आहेत, हे ज्यावेळेस गावागावामध्ये आपण जातो, भाषणं करतो, त्यावेळेस आपल्या नेत्यांनी काय काम केलेलं आहे, या महाराष्ट्रासाठी कुठली उभारणी केलेली आहे, हे आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे। आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फौज आहे, विरोधी पक्षाकडे तेवढे कार्यकर्ते नाही आहेत। आपल्याकडं जेवढ्या सत्ता आहेत, आपल्याकडं जेवढी साधनं आहेत, आपल्याकडं जेवढं संस्थात्मक व्यवस्था जेवढी आहे, मग त्या शिक्षण संस्था असतील, बँका असतील, साखर कारखाने असतील किंवा सूतगिरण्या असतील, अनेक प्रकारची संस्थात्मक व्यवस्था आपल्याकडे आहे। अनेक कार्यकर्त्यांची व्यवस्था त्या माध्यमातून झालेली आहे। दुसऱ्या पक्षाकडे कुठल्याही पद्धतीचं असं संस्थात्मक व्यवस्थापन नाही आहे। कुठल्याही प्रकारची रोजगार निर्मिती करण्यासाठी यांनी कधी साखर कारखाने काढले नाहीत, यांनी कधी सूतगिरण्या काढलेल्या नाहीत, यांनी कुठलीही बँक काढलेली नाही, यांनी कुठलीही शाळा काढलेली नाही। असं कुठल्याही पद्धतीचं सामाजिक काम न उभा करता सुद्धा आपल्यापेक्षा काही वेळेला यांचा प्रचार जास्तीचा होतो, यांच्या सभांना गर्दी जास्तीची होते। हे आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे, याच्या दिशेनं आत्मचिंतन सुद्धा केलं पाहिजे। हे कशामुळे होत आहे? आपला कार्यकर्ता गावागावामध्ये कुठेतरी आपल्या नेत्यांनी केलेलं काम, आपल्या पक्षाने केलेलं काम, आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय म्हणजे सांगण्यामध्ये कमी पडतोय। त्याला सगळं माहीत असतं। किती जरी झालं, यांनी किती जरी अपप्रचार केला, तरी सुद्धा मागच्या 14-15 वर्षापासून आपण सत्तेमध्ये आहोत। लोकांचा कौल आपल्याला आहे। आपल्या कामाचं चिंतन, आत्मपरीक्षण हे लोक स्वतःहून करतायत, परंतु आता कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। आता हे आसुसलेले आहेत, सलग 14-15 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलेल्या या लोकांना कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची सत्ता असेल, देशाची सत्ता हस्तगत करायची आहे। याच्यासाठी आपले कार्यकर्त्यांनी आता सावध राहिले पाहिजे। येणारा काळ जो आहे, 5-6 महिन्याचा जो काळ आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून अतिशय मेहनतीनं संपूर्ण गावागावामध्ये पक्षाचा विचार पोहोचवला पाहिजे। पवार साहेबांनी काय काम केलेलं आहे, काय काम केलेलं आहे हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे। जसं आता मी महिलाचं उदाहरण सांगितलं, त्याचप्रमाणे या महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा देण्याचा कायदा त्यावेळेस केला।
ही गोष्ट सगळ्या महिलांनी आपल्या 50% महिला आहेत राव, ह्या सगळ्या 50% महिला एकत्र जर झाल्या तर आपल्याला कसलीही भीती नाही। तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये समान अधिकार तर मिळालेलाच आहे, त्याच्यासोबत तुमच्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये सुद्धा अधिकार दिला। स्त्रीला हा जो सन्मान मिळाला तो कशामुळे मिळाला, कुणामुळे मिळाला, हे सगळ्या बायकांनी अतिशय आत्मविश्वासाने समोरच्या आपल्या महिला वर्गाला सांगितलं पाहिजे। या पुरुषांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की या महिलांच्या संदर्भात साहेबांनी त्या काळामध्ये जो निर्णय घेतला हा किती मूलगामी होता। आबा या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगितलं पाहिजे। आबांच्या वर आज हा कुणीतरी नवीन आलेला नेता टीका करतो आणि बांगड्या पाठवायची गोष्ट करतो। आज संपूर्ण देशामध्ये नक्षलग्रस्तांनी सतावलेला असताना, नक्षलाईट मुवमेंट जी आहे ती त्याच्यामध्ये केंद्र सरकार सुद्धा हतबल झालेला असताना, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली सारखा जो जिल्हा आहे आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारला आणि पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेले। मागच्या 1.5-2.5 वर्षामध्ये जे काही त्या ठिकाणी उपक्रम राबवले, ज्या पद्धतीची व्यूहरचना केली, आज गडचिरोलीमध्ये जे मॉडेल नक्षलाईट मुवमेंटच्या विरोधामध्ये आबांनी जे उभं केलेला आहे याचा स्वीकार संपूर्ण देशाने केला। नक्षलाईट राज्याचे जे भाजपचे राज्य असतील, मग ते छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल, त्या ठिकाणी मुख्यमंत्री हा भाजपचा आहे, परंतु आबांच्या नक्षलाईट मुवमेंटच्या विरोधात जे काही मॉडेल त्यांनी तयार केलं ते लोकांनी ते स्वीकारलं। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आबांचं महत्व कळतंय, मग आपल्या लोकांनी सुद्धा हे ठणकावून सांगितलं पाहिजे। आज तंटामुक्त अभियान जे आहे, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले 9 लाख खटले निकाली निघले। 9 लाख लक्षात घ्या, अहो यांना यांच्या घरातली भांडणं मिटवता येत नाही, आपल्याला आपल्या स्वतः आपल्या भावकीचं भांडण मिटवता येत नाही। संपूर्ण राज्यातले 9 लाख कुटुंबामधली भांडणं मिटवण्याचं काम महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या माध्यमातून झालेलं आहे। कोण सांगायचं आहे लोकांना? गाडगेबाबा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावोगाव स्वच्छ झाली, हजारो कोटी रुपये आरोग्याचे वाचले, लोकांना स्वच्छतेची आवड निर्माण झाली, आरोग्य खात्यावरचा खर्च कमी झाला। एका अभियानामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्रांती झाली। त्या बाबा आमटेंना कळालं, त्यांनी सांगितले की आबांना या कामासाठी नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे, परंतु आपल्या लोकांना हे सांगता येत नाही। हे ठणकावून लोकांना सांगितलं पाहिजे, त्या राज ठाकरेला सांगितलं पाहिजे किंवा विरोधी प्रचार करणाऱ्याला सांगितलं पाहिजे की हे जे काम आम्ही उभं केलेलं आहे ह्याचं कुठेतरी उत्तर दे। मागच्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 65,000 बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नोकरी मिळवून दिली। यामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्याच्यामध्ये एक सुद्धा बिहारी नाही, त्याच्यामध्ये एक सुद्धा कर्नाटकचा नाही का तामिळचा नाही, सगळे मराठी लोक आहेत। मग ह्या राज ठाकरे मराठ्यांचे गप्पा मारतो, तर तू या ठिकाणी आबांचं त्या ठिकाणी सुद्धा कौतुक केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या 65,000 बेरोजगार तरुणांना महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये नोकरी मिळवून देणारा हा नेता आहे। का तोंड उघडत नाही? फक्त टीका करण्यासाठी तुम्ही टीका करता, बांगड्यांची भाषा करता आणि महिलांना कमजोर ठरवता। अशा पद्धतीच्या प्रचाराला आपण बळी पडले नाही पाहिजे। आपल्या कार्यकर्त्यांनी हे मुद्दे शोधले पाहिजेत, आपल्या कार्यकर्त्यांनी हे मुद्दे शोधले पाहिजेत आणि प्रचारामध्ये आणि भाषणांमध्ये, मग छोट्या बैठका असो अगर मोठ्या बैठका असो, त्या ठिकाणी हे जोरकसपणे सांगितलं पाहिजे। दादांच्या संदर्भामध्ये टीका होते, दादांनी केलेलं काम मात्र सांगितलं जात नाही। दर गुरुवारी जनता दरबाराच्या निमित्तानं दादा उपलब्ध असतात, कुठलाही नेता सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। ह्या ठाकरेंच्या पर्यंत कोण पोहोचू शकतो का? ह्यांची तटबंदी सोडून कोण जाऊ शकतो का? हे आपण त्या ठिकाणी लोकांना सांगितलं पाहिजे। ह्यांना भेटणं तरी शक्य आहे का? हे कुठलं काम तर करू शकत नाही, ह्यांच्याकडे सत्ता नसल्याची कारणं सांगतात, परंतु तुमच्याकडे नाशिकची सत्ता दिली। जवळ 6 महिन्यामध्ये साहेब, त्यांनी 6 महिन्यामध्ये ह्यांच्या नगरसेवकांनी 60 लाख रुपयाचा नुसता नाश्ता खाल्ला। 60 लाख रुपये नुसत्या नाश्त्यावर खर्च केले। हे नाशिकच्या महानगरपालिकेचे ह्यांच्या हातात जर सगळा महाराष्ट्र दिला आणि ह्यांनी जर उद्या जेवण सुरू केली तर महाराष्ट्राची सगळी तिजोरी हे फक्त करून टाकतील। ह्या सगळ्या लोकांनी श्रद्धांजली सभा म्हणून तहकूब झालेल्या सभेच्या दिवशी सुद्धा 10,000 रुपये 50,000 रुपये त्या ठिकाणी त्या दिवशी खर्च झाले नाश्त्यावर। असे लोक आहेत, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। आता थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे राजेश भाईंनी अतिशय नेटाने मागच्या वेळेस युवती मेळावा सुद्धा फार ताकदीनं केला। अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन मराठवाड्यामध्ये उभं राहत आहे। औरंगाबादमध्ये देखील अतिशय चांगलं वातावरण आहे। आमची युवक संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे। आपण थोडंसं साहेब परत माहिती घेतली तरी चालेल, सगळ्यांचा एकत्रित मेळावा आहे। युवक संघटना देखील याच्यामध्ये कुठं कमी पडलेली नाही। भैया साहेबांनी तर जालन्यामधून फक्त युवक संघटनाच त्या ठिकाणी या ठिकाणी बोलवलेली आहे। युवक संघटना येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय मूलगामी आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे। बूथ कमिट्यांच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता, एक एक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी उभा राहिलेला दिसेल। अध्यक्ष महोदय, आपण प्रांताध्यक्ष झाल्यानंतर ही होणारी निवडणूक जी आहे
आपल्या संपूर्ण या कालखंडामध्ये आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू. पक्षाचा आदेश आमच्या कार्यकर्त्यासाठी प्रमाण असेल. इथून पुढचा कार्यकर्ता आता समाजकारण राजकारणाची भाषा नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी आता थोडासा चिट्ट्या चपाट्या बंद करून आपल्या नेत्यासाठी आपल्या नेत्यासाठी आणि आपली सत्ता उद्याच्या काळामध्ये येण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. राजेश भाईचा उल्लेख राहून गेला. भैयासाहेबांनी अशाच पद्धतीने आराराबांनी ज्या पद्धतीचं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा महात्मा गांधी तंटामुक्त अभियान असेल, हे क्रांतिकारी अभियान महाराष्ट्राला दिली. तशाच पद्धतीची एक क्रांतिकारी योजना भैयासाहेबांनी दिली. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, भैयासाहेब आपले संपर्क मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या भागाचे नेते आहेत. या ठिकाणी भैयासाहेबांनी महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना दिली. ती योजना कुठली आहे? या संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब तरुणांना ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, जे मुलं आपल्या स्वतःच्या घरची परिस्थिती नसल्यामुळं इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेऊ शकत नाही, 10वी 12वी नंतर शाळा कॉलेज सोडून स्वतःच्या प्रपंचाची दुराजा